जानू आता तू थोडा वेळ आराम कर. मी तुझ्यासाठी पटकन काहीतरी खायला घेऊन येतो, म्हणजे तुला बरं वाटेल. काय नीच माणूस आहे हा. इथे मी मला बरं वाटत नाहीये, त्रास होतोय, चक्कर येते, हे सगळं दाखवतीये. एखादा नवरा अशा वेळी आपल्या बायकोला डॉक्टरांकडे घेऊन गेला असता, निदान डॉक्टरांना तरी घरी बोलावलं असतं. हे मला मान्य आहे, भले मीच म्हणाले असेल की मी घरी जाऊन आराम करते, पण तरी नाही. हा कसं काय डॉक्टरांना घरी बोलवे? डॉक्टरांनी जर का चेक करायला मला हात लावला तर ते ह्या माणसाला अजिबात सहन होणार नाही. म्हणजे उद्या माझं काहीही बरं वाईट झालं तरी याला त्या गोष्टीची काळजी नसेल. एक वेळेस हा स्वतःच डॉक्टर बनून येईल, पण परपुरुषाला मला हात लावू देणार नाही. पॉझिटिव्हनेसची ना हद्द पार केली आहे ह्याने. पण मी पण तुझं हे आता माझ्यावर फालतूचं हक्क गाजवणं सहन करणार नाहीये जयंत. तुला सेवा करायची आहे ना माझी. आता तू बघ, तुला अशी सेवा करायला लावते ना की तुझ्या नाकी 9 येतील. तुझं जगणंच तुला नकोसं होईल. माझी सेवा करता करता तूच आजारी पडशील. बघच तू. देवा, असं काय पाप केलं होतं मी की माझ्या पदरी हा असा नवरा टाकलास? माझे सासू सासरे आई वडिलांपेक्षाही जास्त माया लावतात. माझ्या मनाचा, माझ्या भल्याचा कायम विचार करतात. पण त्यांच्या पोटी हा असा निष्ठुर दगडाच्या काळजाचा माणूस कसा काय जन्माला येऊ शकतो? किती वर्ष मी त्यांचं असं विचित्र वागणं सहन करायचं. स्वतःचे वडील जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते साधी चौकशी पण केली नाही त्यांनी. घरातले पारंपरिक शाळीग्राम ते चोरले यांनी आणि विकायला घेऊन गेले. ज्या आईवडिलांनी यांना मोठं केलं, वाढवलं, त्यांचे ऋण फेडणं तर दूरच, पण पदोपदी त्यांचा अपमान करायचा आणि त्यांना सतत हिशोब ऐकवायचे. खरं तर या वयात मुलं आपल्या आईवडिलांची जबाबदारी घेतात, त्यांना सांभाळतात, आधार देतात. पण यांनी काय केलं? वेगळी चूल मांडली. आता या घरात आम्ही सुखाने राहतोय तर तेही बघवत नाहीये यांना. खरं तर बाबांसाठी आज किती महत्वाचा दिवस होता. कधी नव्हे ते एवढा मोठा सत्कार होणार होता त्यांचा, पण वडिलांचा तो आनंदही त्यांना बघवलाच नाही. वीणा, तू शांत हो, रडू नकोस. जे घडलं तर तुझी काहीच चूक नव्हती. अगं, तू का त्रास करून घेतेस स्वतःला? आणि आज संतोष जे वागला त्यात अनपेक्षित असं काहीच नव्हतं ग. यापेक्षा वेगळं काय वागणार होता तू? संतोषकडनं जर तू अशी अपेक्षा करत असशील की तो कधीतरी चांगला वागेल तर यात चूक तुझीच असेल. खरंय ग, त्याचं बोलणं कशाला मनाला लावून घेतेस? आई पण असं का वागतात हे? घरात जर काही आनंदाचे क्षण असले की यांना खूपलंच पाहिजे. किती खुश होतो आपण सगळे. बाबांचा परतचा सत्कार होणार होता, नाही बघवलं ना त्यांना. यांना स्वतःची प्रगती इतकी महत्वाची वाटते की त्यासाठी ते कोणालाही खाली खेचू शकतात. काय वागणं हे? अगं, संतोषच्या वागण्याचं आपल्याला आश्चर्य कशाला वाटतंय? त्याचा स्वभाव कसा आहे माहिती आहे ना आपल्याला. आणि तुला एक सांगू का, आपण काही चूक केली नाही ना, मग समोरचा असा का वागतो याचा विचार नको करूया आपण. आणि एक गोष्ट नक्की, आपण जे पेरतो ना तेच उगवतं. संतोष जे काय वागतोय, जे काही वागत आलाय, त्याची शिक्षा आज ना उद्या त्याला मिळणारच. आणि कसं आहे ना वीणा, एखादा माणूस जर अधोगतीच्या मार्गावर जात असेल, आपण समजावू शकतो, थांबवू नाही शकत का? आज त्याचं म्हणणं आहे की ते पेटंट यांचं नाही, त्याचं आहे. उद्या तो आणखीन कुठल्या थराला जाईल काही सांगता येत नाही. काय? संतोष दादांनी काकांचं पेटंट स्वतःकडे घेतलं? सिद्धू, तू कधी आलास? जानू, ही पिलो ना बॅक रेस्ट म्हणून यूज कर. याने तुझ्या पाठीला एकदम रिलॅक्स वाटेल आणि शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन पण बेटर होईल. तुला जे सफोकेट होतंय ना ते पण बरं वाटेल. ऐक जयंत सर, हो कुठली पिलो दिलीत तुम्ही ही मला? आधी बाजूला काढा. काय झालं जानू? उलट या पिलोने तुला बरं वाटेल. हो, उलट या पिलोने अजून पाठ दुखतीये माझी. तुम्ही काढा ना ही पिलो बाजूला प्लीज. ओके ओके ओके, जरा पुढे हो. सॉरी,
अरे देवा, जैन सर प्लीज तो फोन उचलता का? मला नाही वागता येणार. हां ऐका ना, त्याला जरा चार्जिंगला लावा. कदाचित ना त्याची बॅटरी लो झाली आणि मला ना खूप भूक लागली हो. म्हणजे मला ना कसं तरीच होतं. एक तर पोटात काहीच नाही आहे ना माझ्या. मला प्लीज काहीतरी खायला द्या, मला खूप भूक लागली. अगं जानू, सगळं करतो, तू प्लीज शांत हो. अशी पॅनिक नको होस. अशी कशी पॅनिक होऊ नको? मी सांगते ना मला त्रास होतोय, कसं तरी होतंय, त्यात भूक लागली आहे. तुम्ही म्हणता पॅनिक होऊ नको. एक काम करा, घरात बाम असेल तर बाम द्या मला. तो जरा डोक्याला लावते म्हणजे मला बरं वाटेल. आणतो. हे घे, हे बांबे. हा कुठला बाम देताय तुम्ही मला? एलर्जी आहे मला या बामची. बाजूला घेऊन जा, बाजूला घेऊन जा आणि दुसरा बाम घेऊन या. दुसरं आणतो. हे चांगलं आहे. शी, क्या कसला भयंकर वास आहे त्याचा. जैन सर काय करताय तुम्ही? आपल्या घरात एक चांगला बाम नाही आहे का दुसरा? दुसरा कोणता तर नाही आहे. मी एक काम करतो, मी ऑर्डर करतो. थांब. वा, तुम्ही आता ऑर्डर करणार, मग ते येणार कधी? त्यात मी तुम्हाला सांगते जयन सर, मला भूक लागली आहे, मला कसं तरी होतंय. तुम्हाला का कळत नाहीये? तर आधीच मला काही सुधरत नाहीये, तर तुम्ही मला असा त्रास देताय. जानू डोंट वरी. हे बघ, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला पण ऑर्डर केलंय, म्हणजे तुला लगेच खायला मिळेल. एक काम करा, मला पाणी द्या. ते पिऊन तरी थोडं बरं वाटेल मला. द्या. येस. हे बघ जानू, साधं चालेल ना की थंड हवं आहे? खरं तर थंड दिलं असतं तर बरं झालं असतं. द्या आता, हेच पिते. प्लीज जरा AC वाढवता का? आत्ता खूप करतो. सफोकेट होत आहे. AC वाढवला. ओके. जयन सर, अहो ती बेडशीट बघा कशी झाली आहे. मला ना चीड यायला लागली हे सगळं बघून. ह्याच्याने अजून डोकं दुखणार आहे माझं. डोंट वरी. हे बघ. हां, इथे पण घे. जानू, ते सामान ऑर्डर केलं होतं ना, ते आलंय. मी आणतो. हो. जयंत, तुला खूप आवडतं ना माझ्या मागे पुढे करायला? तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे सतत मला दाखवायला, त्याचं शो ऑफ करायला. पण आता तू बघ, मी तुला माझ्या तलावर कसं नाचवते ते. मी आत्ताच आलो. खरं तर काकांचा सत्कार आम्हाला बघायचा होता म्हणून आम्ही खूप व्हिडिओ कॉल पण ट्राय करत होतो, पण कोणीच उचलत नव्हतं तुमच्यात. भावनाला खूप टेन्शन येत होतं म्हणून मी आलो बघायला. सिद्धू, अरे माझा सत्कार झालाच नाही. संतोषनं सगळ्या कार्यक्रमाचं मातेरं केलं. त्या खालच्या थराला कसा कोणी जाऊ शकतो? खरं तर आपल्या वडिलांचा इतका सत्कार होतोय म्हणजे तो खुश झाला पाहिजे, पण इतकी जेलसी कशी काय त्यांच्या मनात? भावनाचा फोन येतोय.